नमस्कार, मी रवींद्र भानदास देवरवाडे, राहणार देवळा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील शेतकरी आहे. मी अल्पभूधारक शेतकरी असून या ठिकाणी वेगवेगळ्या शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग मी करत असतो. तसाच प्रयोग यावर्षी ऊस शेतीमध्ये केलेला आहे, जेणेकरून ऊस शेतीमध्ये जर आपण वेगवेगळे आंतरपिकं घेतले तर त्या पिकामध्ये एक्स्ट्रा खर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि त्याच खर्चातून जे मुख्य पीक आहे आपलं ऊस पीक, तर ह्या मुख्य ऊस पिकातूनच त्या जे आंतरपिकं घेणार आहोत त्याचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाही, त्याच्यातूनच भागल अशा दृष्टिकोनातून मी ऊस पिकामध्ये 5 फुटाच्या सरीमध्ये या ठिकाणी बटाटा, लसूण आणि कांदा असे 3 वेगवेगळे पिकं या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी प्रथम ऊसाला सरी वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण बायोचार पद्धतीचा सुद्धा आपण वापर केलेला आहे. त्याचबरोबर प्रॉमसारख्या खताचा आणि विद्यापीठाच्या बायोमिक्सची त्या ठिकाणी भट्टी लावून त्याचा सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशा 3 पद्धतीचा या ठिकाणी ह्या ऊस पिकामध्ये आपण त्याचा वापर केला आणि मिश्र पद्धतीनं या ठिकाणी खताचा वापर करून ऊस पीक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खरं तर त्या ठिकाणी 4 क्विंटल बटाटाची लागवड केली, त्याचप्रमाणे कांद्याची सुद्धा त्या ठिकाणी लागवड केली आणि तसेच लसणाची लागवड केली. आणि ह्या ठिकाणी ही 3 पिकं अतिशय जोमदार आणि चांगल्या पद्धतीनं आली. आणि आता बटाटा काढलेला आहे. सध्या बाजारामध्ये बटाट्याचे भाव या ठिकाणी तसे सगळ्याच भाजीपाल्याचे भाव सध्या पडलेले असताना या ठिकाणी जाग्याहून बटाटा विक्री करण्याचा एक नवीन सोशल मीडियाचा वापर करून प्रयोग केला आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी 3-3.5 टन बटाटा जागेवर विक्री केला, मोठा चिप्सचा. वेगळं पण असं होतं की हा बटाटा आपण मिश्र पद्धतीनं घेतल्यामुळं ह्याच्यात रासायनिक आणि कीटकनाशकचा अत्यंत अल्प वापर या ठिकाणी केला. आणि बटाट्याला जे लोक गिराईक आपल्याला सांगत आले किंवा बटाट्याला वेगळी चव या ठिकाणी झालेली आहे आणि लोकाला त्या बटाट्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मला आली. परत राहिलेला जे बटाटा आहे तर ते काडीमोल बाजारात न विक्री करता बटाटा हा नाशवंत आहे. तर ह्या बटाट्यावर प्रक्रिया करून जवळजवळ 1500-1600 किलोचे आपण या ठिकाणी चिप्स केले, जेणेकरून मार्केटमध्ये चिप्सला एकतर त्याची जी काही ठेवण्याची क्षमता आहे ते 6 महिने ते वर्षभर हे चिप्स राहतील आणि टिकाऊपणा राहील. आणि बाजारात आपण ही बटाटा जर प्रक्रिया करून केला जर नसता तर हा बटाटा जागेवर सडला असता आणि अवकाळी पाऊस आणि वारा ही मोठ्या प्रमाणावर ह्या